बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 10 डिसेंबरला परभणी या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि त्यानंतर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये दंगली सदृश्य परिस्थिती तयार झाली. यानंतर ज्या लोकांना अटक करण्यात आलं त्यामध्ये या निरपराध सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा अटक करण्यात आली होती. खरं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा त्या घटनेचं शूटिंग करत होता. तो वकिली करणारा एक विद्यार्थी होता आणि त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये नेऊन जी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल आहे. असं असतानासुद्धा सरकारनं सभागृहामध्ये जी माहिती दिली ती दिशाभूल करणारी आहे आणि ही दिशाभूल करणारी माहिती आम्हाला मान्य नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्याच मृत्यूमुळे झालेला, म्हणजे मारहाणीमुळे झालेला आहे आणि त्यामुळं ज्या ज्या पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे त्या सर्व पोलिसांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावं, त्यांना निलंबित करावं आणि या घटनेची पूर्ण चौकशी करावी या मागणीसाठी परभणी ते मुंबई असा जो लॉंग मार्च आशिष वाकोडेंच्या नेतृत्वाखाली आज निघालेला आहे. त्या आशिष वाकोडेंच्या या लॉंग मार्चला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे जे लोक आहोत त्या सर्वांच्या वतीनं आज दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी, या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलो आहोत. आमची एकच मागणी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रावर जिकडं बघल तिकडं अन्याय आणि अत्याचारच आहे. दलितांच्यावर आहे आणि बहुजनांच्यावर पण आहे. कारण त्याच्यातलाच एक भाग बीड जिल्ह्यामध्ये जी त्या सरपंचाची हत्या झालेली आहे ही अत्यंत क्रूर आहे. या हत्येची सुद्धा कठोर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या सर्व बहुजनांच्या वतीनं मागणी आहे. आणि मी या सर्व आंदोलनाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या आरोपींना पाठीशी घालू नये, त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करतो आणि थांबतो.